आता सुरुवात झालेली आंदोलनाची आगे आगे लोक होत आहेत म्हणायचं की संयमानं आंदोलन करतायत। गणपतीचे दिवस आहेत, तिकडेही त्रास होणार नाही ह्याची काळजी आम्ही सगळ्यांनी घ्यायचा प्रयत्न केला। शांततेच्या मार्गाने आंदोलन करून लोकशाहीमध्ये आपल्याला नैतिक अधिकार आहे आपले काही मागण्या मान्य करायचं। तर सरकारने द्यायच्यात नाही द्यायचा तो सरकारचा विषय आहे। परंतु भाजपच्या नेत्यांकडनं सांगण्यात येते की एकीकडे महायुतीकडनं मराठा बांधव म्हणतात की ओबीसी मधनं आरक्षण द्या म्हणून, मग ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यांचं मत काय होतं? आता देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं या आंदोलनाला फूस दिली जाते असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे। मग उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं मत बोललं जातं। बघा आता सत्ताधारी हे आपल्यावर घेणारच नाहीत, त्यांना विरोधकावर बोलल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही। आता सत्तेत तुम्ही आहात, त्या चेअरपर्सन तुम्ही आहात, तुम्हाला काय भूमिका घ्यायची तुम्ही ठरवा ना। विरोधक कशाला बोट दाखवता? विरोधक सत्तेत आहे का? जर आम्ही सत्तेत असतो तर आम्हाला काय भूमिका घ्यायची त्याची बांधिलकी आमची राहिली असती। आज सत्तेत तुम्ही आहात, तुमची बांधिलकी आहे त्याची। काय होणार आहे? आता मराठा समाज ज्या उद्देशाने या ठिकाणी आलाय की त्याला अपेक्षा आहे की सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करेल आणि त्या पद्धतीने त्यांचं आंदोलन चालू आहे। बाकी आंदोलनाची दिशा पुढे कशी ठरणार आहे ते आज काही सांगू शकणार नाही, परंतु मराठा समाजाचा हा एल्गार आहे आणि ह्या एल्गारमध्ये शासनानं सामंजस्याची भूमिका घेऊन विशेषतः कोणाचा ताटातलं काढून कोणी देणार नाही कोणाला आणि आम्ही घेणार नाही। परंतु याही समाजामध्ये मोठ्या प्रमाणात गरीब समाज आहे, त्या गरीब समाजाला न्याय मिळाला पाहिजे एवढीच महत्वाची भूमिका। इशारा आता मी आंदोलन पुकारले, जरांगे पाटलांनी पुकारले, मी बी त्यांच्या आदेशावर इथं आलोय, मी इशारा कोण देणार? अरे आता जे काय होईल ते आता कळलं ना, इथंच आहे ना सगळं। आता जरांगे पाटील जे आदेश देतील ते होईल, त्याप्रमाणे आंदोलन होईल। उद्धव ठाकरेंशी बोललात? उद्धव ठाकरे साहेबांशी मी काही बोललेलो नाही। उद्धव ठाकरे आता मुंबईत आहे म्हणल्यानंतर उद्धव ठाकरे येतील। शपथ घेतलेली छत्रपती शिवाजी महाराजांची की मराठ्यांना आरक्षण देऊनच राहणार, अद्यापही मिळालेलं नाहीये। आता तुम्ही हे प्रश्न त्यांना विचारा ना माझ्यापेक्षा। पण तुम्ही ते पण सेनेचे, तुम्ही पण सेनेचे, आम्ही वेगळ्या सेनेचे। चला त्यांनी फसवणूक केली। अरे बाबा आता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे, मग त्यांनी त्यांची बांधिलकी ठेवून आता भूमिका या ठिकाणी केली पाहिजे। आता मुख्यमंत्री मी मुख्यमंत्री नाहीये, अरे उपमुख्यमंत्री तर तुम्ही आहेत ना, तुम्ही सगळे बसून सामंजस्यानं हा विषय मिटवा ना। हा विषय साहेब एकट्याचा नाहीये कोणाचा, हा विषय सामाजिक विषय आहे, एखाद्या विशिष्ट समाजाचा आहे आणि त्यामध्ये दुसऱ्याही समाजाला विश्वासात घेऊन हा विषय संपूर्ण सरकारचं कर्तव्य आहे।